सनातन धर्म हा भारताचा प्राण आहे. देवभक्ती हा भारतीय समाजातील सामान्य माणसाचा सहज स्वभाव आहे, हे ओळखून वंदनीय तुकडोजी महाराजांनी देवभक्तीतून देशभक्तीचे जागरण केले. वयाच्या 21व्या वर्षापासूनच त्यांनी आपल्या भजनातून आणि भाषणांमधून जनजागृती केली. महाराजांनी 1930मध्ये वैदर्भीय गोंडवाना सत्याग्रही शिबिरात राष्ट्रचेतना जागवणारे भजन म्हटले. त्यातून हजारो क्रांतिकारक निर्माण झाले. झूठी गुलामशाही क्या डर बता रही है, जुल्मों का खौफ देकर किसको डरा रही है, आज़ादी हमारा हक है लेकर रहेंगे अब हम, चाहे प्राणों की बलि देकर मर मिटेंगे अब हम. देश, समाज आणि राष्ट्रीयत्व निरंतर बलशाली ठेवण्याचा मुख्य आधार म्हणजे आपल्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व मनी मानसी रुजवणे हा आहे. हे कार्य पिढ्यानपिढ्या आपल्या संतांनी केलं. ब्रिटिशांविरुद्धची लढाई ही समाजात स्वत्व जागवणारी होती. भारताच्या प्राचीनतम राष्ट्रजीवनाचा परिचय वंदनीय महाराज 1932 साली एका भजनाच्या शब्दांमधून उपस्थित सत्याग्रहींना करून देतात. या भजनात ते म्हणतात, प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान, इसमें भक्तों के भगवान है, आओ इसे जगाएंगे, भारत को बदलाएंगे, बालवीरो उठो, तुम तो ऋषियों की संतान है. संस्कृती, परंपरा, गौरवशाली इतिहास यातून भारताची ओळख आणि राष्ट्रीयत्व मजबूत होत असतं. याचा प्रत्यय वंदनीय तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील योगदानातून स्पष्टपणे दिसून येतो. राष्ट्रसंत पुन्हा पुन्हा योगेश्वर कृष्णाला साद घालतात. कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा, भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन जाहले, तोडण्या येई बंधना, पाहण्या भारत आपुला पुन्हा, तुकड्याची आस कर पुरी, तू गरुड सावरी हरी, घे धाव नंद नंदना, पाहण्या भारत आपुला पुन्हा, कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत आपुला पुन्हा. इथे जनतेच्या रूपातील कृष्ण वंदनीय राष्ट्रसंतांना अपेक्षित आहे. देव, देश आणि धर्म गुलामगिरीत सापडला आहे. गुलामगिरीच्या या शृंखला तोडण्यासाठी परमेश्वरा धाव घे, अशी आर्त साद ते घालतात. भजनांमधून होत असलेलं हे राष्ट्र जागरण, ही स्वत्वाची ओळख, हा जागर होता संस्कृती आणि राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठीचा. 1947ला देश स्वतंत्र झाला. पुढे स्वराज्याकडून सुराज्याकडे जायचे हा मंत्र सामान्य जनांमध्ये दृढ करण्यासाठी वंदनीय महाराज आयुष्याच्या अंतापर्यंत प्रबोधनाचे कार्य करीत राहिले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना कोटी कोटी प्रणाम. भारत माता की जय. वंदे मातरम. तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, भारत देश हमारा.